नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा आविष्कार भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. भल्या पहाटेच हा प्रकार घडल्यानं मालेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे. देवदर्शनाहून येताना काही टवाळखोरांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजतंय. या प्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस पुढील तपास करतायत. गो तस्करी थांबवण्यासाठी आविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचं समजतंय. त्यानंतर हा प्रकार घडलाय. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केलाय. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवासी बोटीची मोठी दुर्घटना घडली. नौदलाच्या स्पीड बोटीने प्रवासी बोटीला धडक दिल्यानं प्रवासी बोटीतील आतापर्यंत 13 प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत, तर शेकडो प्रवासी यात जखमी झाले आहेत. दरम्यान जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून घटनेनंतर सरकारने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीची घोषणा जाहीर केली आहे, तर रुग्णांच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार उचलणार आहे. आगामी 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा राजधानी दिल्लीत पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणार आहेत. नुकतंच शरद पवारांनी संमेलनाची तयारी आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आहे. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. बहुमताने राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. छगन भुजबळ हे ओबीसींचे मोठे नेते आहेत. त्यांना मंत्रिमंडळात न घेतल्याने त्यांचे समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी आता भाजपसोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले. कार्यकर्त्यांच्या आवाहनाला छगन भुजबळ कसा प्रतिसाद देतात याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. बुधवारी अभिनेता अल्लू अर्जुनचे वडील अल्लू अरविंद यांनी संध्या थिएटर घटनेत जखमी झालेल्या मुलाची भेट घेण्यासाठी हैदराबादच्या रुग्णालयाला भेट दिली. अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान घडलेल्या घटनेत मुलाने आपली आई गमावली होती आणि त्यालाही गंभीर दुखापत झाली होती. 4 डिसेंबरपासून रुग्णालयात दाखल असलेल्या या मुलाची प्रकृती जाणून घेण्यासाठी तेलंगणा राज्याचे आरोग्य सचिव क्रिस्टिना झेड चोंगथू आणि हैदराबादचे पोलीस आयुक्त सी आनंदही त्यांच्याबरोबर गेले होते. जनतेला आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना बंद होऊ दिल्या जाणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलंय. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यात टाकला जाणार असंही त्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तसेच ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत त्यातील एकही योजना बंद होऊ दिल्या जाणार नाही असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे. ते विधानसभेत बोलत होते. लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलंय. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर त्यांच्या खात्यात टाकला जाणार असंही त्यांनी सांगितलंय. विधानसभा अधिवेशनामध्ये बीड मधील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आमदारांनी सभागृह दणाणून सोडलं. बुधवारी भाजप आमदार सुरेश धस यांनी सर्व प्रकरण सविस्तरपणे सांगितलं होतं. आजही या प्रकरणावरून आमदारांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंग पंडित यांनी संतोष देशमुख यांचे पोस्टमॉर्टम केलेल्या डॉक्टरांशी संपर्क साधल्याचं सांगितलं. संतोष यांच्या अवयवांचा चेंदामेंदा झाल्याचं विजयसिंग पंडित म्हणाले आहे. त्यासोबतच त्यांनी आरोपींनी फाशी देण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीने रद्द करावे अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना केली आहे. याबद्दल अजित पवार यांनी पियुष गोयल यांना एक पत्र लिहिलंय. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयात शुल्क 20% कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये निर्यात करता यावा. कांद्याला खर्चावर आधारित चांगला दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करणे आवश्यक आहे असे अजित पवार यांनी पत्रात म्हटलंय.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला होता, तर अमोल कीर्तीकर यांना पराभव स्वीकारावा लागला होता। मतमोजणी प्रक्रियेत गोंधळ झाल्याची तक्रार अमोल कीर्तीकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती। त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि ही याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। ऊसाच्या FRP मध्ये मोडतोड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे का संदर्भात रिट याचिका दाखल करूनही सुनावणीच होत नसल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त करत उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना पत्र पाठवून संताप व्यक्त केलाय। सदर याचिका एका सुनावणीमध्येच निकाली होणे अपेक्षित असताना अद्यापही प्रकरण रेंगाळत का आहे याची मला माहिती मिळावी अशी विचारणा सुद्धा राजू शेट्टी यांनी केली आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।